आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी सांगोलातील अमोल नवनाथ पवार, राहणार सांगोला. परवा आपल्या डिजिटल मीडियामार्फत गोवा स्टीलचे भीमाराम चौधरी याने जे आपल्या डिजिटलवाल्यांना जी मुलाखत दिली ती सर्वगळी दिशाभूल करणारी मुलाखत आहे. सगळी खोटी आणि आमच्या कुटुंबाची, माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार यांच्या कुटुंबाची, म्हणजे आमच्या कुटुंबाची बदनामी करण्यासाठी हे त्यानं केलेलं आहे असं मला त्यातून दिसून येतं आहे. त्यानं कुठलेही कागदपत्र दाखवलेली नाहीत, कुठल्याही कागदपत्राचा पुरावा दिलेला नाही आणि हेतू परस्पर बदनामीच्या कारणानं त्यानं सूड उगवण्याच्या दृष्टीनं अशी मुलाखत दिलेली असं मला दिसून येते. त्याच्यावर मी आज तुम्हाला खुलासा करत आहे की भीमाराम चौधरी हा व्यक्ती कसा आहे, काय आहे हे सांगोल्यातील, तालुक्यातील म्हणा सर्व लोकांना माहीत आहे. त्याची भाषा, त्याचं वागणं, त्याचं बोलणं आणि त्याचा काय धंदा, तो कसा करतो, कसा वागतो लोकांशी हे माहीत आहे. आणि आमची सर्वे नंबर 1 आणि सर्वे नंबर 2 मध्ये दोन्ही सर्वे नंबरमध्ये माझं क्षेत्र आहे आणि माझ्या क्षेत्रालगत भीमा चौधरी याच्या भावाच्या नावावर कलाराम चौधरीच्या नावावर क्षेत्र आहे आणि त्याचा वाद न्यायालयीन आमचा सुरू असून त्या न्यायालयात आता सध्या सर्व फेरफार उतारे हे रद्द झालेले आहेत. ज्या तारखेला त्यानं मुलाखत आपल्याला दिली त्या तारखेला त्याचं कोणताही उतारा त्याच्या भावाच्या किंवा त्याच्या नावानं नाही, फेरफार नाही. तरीसुद्धा त्यानं खोटी दिशाभूल करणारी मुलाखत आपल्याला दिली आहे आणि सर्वे नंबर 1 मध्ये आमची जागा असून सर्वे नंबर 2 मध्ये पण माझी जागा आहे. आणि त्याला मी किती वेळा सांगितलं आहे की सर्वे नंबर 1 आणि सर्वे नंबर 2ची मोजणी करू आणि आपला वाद संपवू. त्यावेळेस मच्छिंद्र अप्पासाहेब पाटील म्हणजे वकील आहे ते हायकोर्टाचे, त्यांचीही जागा सर्वे नंबर 2 मध्ये आहे आणि सर्वे नंबर 1ची आणि 2ची मोजणी करण्यासाठी आम्ही स्वतः सिटी सर्वेकडून चलन भरून मोजणी आणली होती. त्याच्यावर हरकत घेऊन कलाराम चौधरी आणि त्यांचे भाऊ भीमाराम चौधरी हे कोर्टात गेले. कोर्टातून त्यांनी मला नोटीस पाठवली. मग मी त्यांना सांगितले बाबा मोजणी करून घ्या आणि आत्तासुद्धा गेल्या 20 तारखेला त्याची आपल्या कोर्टाची तारीख होती, तिथंसुद्धा आम्ही हजर राहिलो आणि आम्हीही कोर्टाला आमचं म्हणणं दिले आणि त्याची कॉपीसुद्धा आम्ही आपल्या पत्रकार बांधवांना दाखवलेली आहे की आम्हीसुद्धा मोजणीला तयार आहोत. पण चौधरी कुठल्याही गोष्टीला मान्य करायला तयार नाहीत. मोजणीला उठणार, जागेत येतात आणि पत्रे टाक, पोल रव आणि हे रात्री अपरात्री काम चालू आहे त्यांचं, दिवसा कुठलंही काम चालू नाही. आमची तिथं जागा निघत असून सुद्धा आम्ही त्या जागेत कुठलंही काही केलेलं नाही. तरीसुद्धा चौधरी रोज येतात, आज एक पोल रवतात, उद्या 2 पत्रे लावतात आणि जो CCTV फुटेज चौधरी दाखवत आहेत पत्रकार बांधवांना किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवत आहेत की आम्हाला परप्रांतीय म्हणून वागणूक दिली, ही दिली. तर माझी एक विनंती राहील पत्रकार बांधवांना आणि त्या चौधरीला पण माझं एक सांगणं आहे की पूर्ण CCTV फुटेज टाक. अर्धवट फुटेज टाकून लोकांची दिशाभूल करून आमची बदनामी करू नको. तू काय दादागिरी करतो, तुझी काय भाषा वापरतो ही तू आमचं दाखवण्यापेक्षा सुरुवातीला तू काय केलं आणि सुरुवातीपासून कोण भांडणालाही करतंय, प्रोत्साहन करतंय हे तू पूर्ण CCTV दाखव. लोकांची दिशाभूल करू नको. आणि माझी आपल्या सांगोलकरांना एक विनंती राहील की बाबा हा जो माणूस काय स्टेटमेंट देतोय ते फक्त आमची बदनामी करण्यासाठी देतोय, दुसरं काही नाही. आणि मी आज रोजी जाहीर त्याला आव्हान करतो चौधरीला की तू कधीही मोजणीला तयार हो. मी मोजणीला तयार आहे. आपल्या पोलीस स्टेशननी, नगरपालिकेनी, प्रांतांनी, तहसीलदारनी, सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना हेच सांगितलं आहे, तुम्ही तुमची मोजणी करून घ्या, तुमची गुंटेवारी करून घ्या. माझे दोन्ही क्षेत्र येणे आणि गुंटेवारी आहेत, सर्वे नंबर 1चे आणि 2चे. पण चौधरी हे जर कुठलंही क्षेत्र येणे गुंटेवारी नाही नसून तरीसुद्धा तो त्या क्षेत्रात जाऊन घुसखोरी करणे, बळजबरी करणे, माझी जागा बळकावणे हा त्याचा हेतू आहे. पण माझ्या विरोधात मला उलटं सांगतोय की मी त्याची जागा बळकवत आहे. मी त्याची कुठलीही जागा बळकवत नाही. त्याचं 5.5 गुंठ क्षेत्र तिथं आहे, पण जागेचा हद्दी खुनाचा वाद आहे. त्याच्यामुळं त्याची जागा कुठं निघल, कुठं सरळ मोजणीत मी सांगू शकत नाही. ती मोजणी केल्यानंतरच कळणार आहे. पण तोपर्यंत चौधरी यांनी संयम बाळगावा आणि अशा खोट्या मुलाखती देऊन पत्रकार बांधवाची
सांगोला शहरातील लोकांची आणि कुणाचीही दिशाभूल करू नये असं माझं चौधरीला सांगणं आहे. मोजणी करून घ्या आणि मोजणी करून विषय संपवा. त्या चौधरी यांचा खरेदी खत आहे का? चौधरी यांची 5.5 गुंठ जागा तिथं आहे. मी मान्य करतोय, मी त्याच्यासारखं खोटं बोलणार नाही आपल्याशी. तो जसं खोटं सांगतो की मला जागे देऊ दिनात, मारहाण करतात. सर्वे नंबर 1 आणि सर्वे नंबर 2 ह्याच्या मोजणीचा वाद आहे, हद्दी खुणाचा वाद आहे आणि तो वारंवार त्या जागेत जाऊन घुसखोरी करणे, मच्छिंद्र आप्पासाहेब पाटलांची जागा म्हणजे माझी तिथली जागा बळकावण्याचा प्रयत्न करत आहे. ह्याच्यासाठी आम्ही कोर्टात त्याच्या विरोधात धाव घेतली आणि आम्ही तिथं न्याय मागितला असता कोर्टाने त्याला त्याच्यावर स्टे दिलाय आणि त्याला सरळ सांगितले की तुम्ही त्या जागेत जायचं नाही. कुठल्या जागेत तुमच्या पण दिला का दोन्ही पण? सर्वे नंबर 2 आणि 1च्या हद्दी खुणाचा जो वाद आहे त्या वादाच्या जागेत त्याला सर्व म्हणजे जागेत जाऊ नये असा स्टे आहे त्याला आणि हायकोर्टाचा आहे. हा नियम तुम्हाला पण लागू पडते कसं? नाही, आम्हाला स्टे नाही. रीतसर कलाराम चौधरी आणि 2 तांबोळी ह्यांच्या नावानिशी स्टे आहे, आमच्या नावानिशी स्टे नाही. हा स्टे आम्ही घेतलेला स्टे आहे, म्हणजे मच्छिंद्र आप्पासाहेब पाटील हे आमचे सहप्लॉटधारक आहेत, त्यांनी घेतलेला स्टे आहे. मग आम्हीही त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही आम्हाला असा स्टे आणा, आम्ही पण उद्यापासून त्या जागेत जात नाही. पण आम्हाला स्टे यायचं काही कारणच नाही, कारण आमच्या जागा युनियन गुंठेवारी असल्यामुळे आम्हाला स्टे मिळतच नाही. म्हणजे स्टे असताना सुद्धा हा घुसखोरी करतोय असतो? हो, स्टे असताना सुद्धा घुसखोरी करतो आणि चतुर्सीमेचा दुरुपयोग करून लोकांची दिशाभूल करतो आणि माझी ह्या रोडपासून ह्या रोडपर्यंत जागा आहे असंच सगळ्याला सांगतो. मला एक त्या चौधरीला असं वाटतंय की त्याच्यावर जी काय पत्राची आता ही मीडियावर बघतोय मी की लोक म्हणतात की ती पत्र चोरीचं विकत होता, डुप्लिकेट विकत होता. बहुतेक ह्याच्या डोक्यावर परिणाम झाला असावा. असं परिणाम होऊन ही जागा माझी आहे असं बोलत असेल ती. पण जागा कोणाची काय, चतुर्सीमा काय हे काही बघत नाही. आणि मला एक चौधरीला असं आव्हान करायचं आहे, तू समोर सगळ्याचे ये आणि एक सांग तुझी जागा किती गुंठ क्षेत्र आहे तुझं आणि त्याची लांबी रुंदी किती, एवढंच सांग. हिथून तिथंपर्यंत असं चुकीचं बोलू नको, अशी जागा कुठेही मिळत नसते. आत्ता कसं आहे ते न्यायालयीन जे काही निकाल आहेत हे सगळे आमच्या बाजून लागले आणि जे काय त्याचे अपील वगैरे त्याने केली होती ती सगळी अपील त्याची नामंजूर करण्यात आलेत. त्याच्यामुळे सैराबैरा होऊन हो असे प्रकार करत आहे, मुलाखती देणे, खोटं नाटं लोकाला सांगणे, दिशाभूल करणे आणि वारंवार जागेत जाऊन पत्रे टाक, सळे टाक, पोल रव, काही ना काही जागेत जाऊन घुसखोरी करण्याचा प्रयत्न असा करत आहे तो. कारण निकालच सगळे त्याच्या विरोधात गेले आणि निकाल आमच्या बाजून लागले, त्याच्यामुळं असा सैराबैरा होऊन तो असं करत आहे. न्यायालयीन सगळे प्रूफ तुमच्या विषयी आहेत? हो, सगळे कागद आमच्या बाजूने आहेत. सगळे अपील त्यानं केलेली नामंजूर झालेत. न्यायालयीन जे काय आहे ते सगळे निकाल आमच्या बाजून लागलेले आहेत. सगळे प्रूफ आहेत तुमच्याजवळ? सगळे कागदोपत्री पुरावा आहेत. कधी कुणाला पाहिजे असेल तर मी सगळ्याला दाखवायला तयार आहे. धन्यवाद.